इंटरमिटेंट फास्टिंग, मेडिटेशन, डॅश यासारखे डाएट प्लॅन वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. जर मित्रमैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर वजन कमी करायचं असेल तर उत्तम आणि संतुलित आहाराशिवाय पर्याय नाही. वेट लॉस मध्ये आहार खूप महत्वाची भूमिका बजावतो. बहुतेक लोक डाएट म्हटलं की कमी खायचं किंवा उपाशी राहायचं असा गैरसमज करून घेतात. परंतु प्रत्यक्षात सर्व पोषक तत्वांचा समतोल प्रमाणात आहारात समावेश असणे म्हणजे खरे डाएट होय. यामध्ये लठ्ठपणा वाढवणारे कार्ब्स आणि कॅलरीज पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी ते कमी प्रमाणात समाविष्ट करायचे असतात. तुम्ही सुद्धा वेट लॉस डाएट करणार असाल तर तुमचा आहार हा असाच असायला हवा. वजन आणि आरोग्यासाठी संतुलित आहार घेण्याचा. या आहारातून शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक तेवढे इंधन अर्थात ऊर्जा मिळते. जर तुम्ही खरंच वेट लॉसचा विचार करत असाल तर 7 दिवसांचा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता. यामुळे तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास तर सोपा तर होईलच, पण तुमचे आरोग्याला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि या डाएट प्लॅन मध्ये शरीराच्या गरजेनुसार कार्ब्स, प्रोटीन आणि स्निग्ध पदार्थ किंवा चरबी, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समतोल प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. बघूया की आपला डाएट प्लॅन कसा असला पाहिजे. तर दिवस पहिला, ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला व्हेज पोहे आणि ताक घ्यायचे आहे. दुपारचे जेवण कोळंबी किंवा सोया बिर्याणी, त्याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर घेऊ शकता. तिसरा स्नॅक्स, चुरमुऱ्याची भेळ तुम्ही घेऊ शकता. रात्रीचं जेवण गव्हाचे नान किंवा पालक पनीर तुम्ही घेऊ शकता. दिवस दुसरा, तर पहिला आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही बेसनचा पोळा, मूग डाळीचा पोळा, हिरव्या चटणी सोबत तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भात, त्यासोबत मुळा करी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आहे स्नॅक्स, भाजलेले मखाने, शेंगदाणे, चणे तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही चपाती, मूग, तडका, गवारची भाजी तुम्ही घेऊ शकता. दिवस तिसरा, ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही व्हेज ऑमलेट, त्यासोबत तुम्ही टोस्ट घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चण्याची आमटी, कोबी भात तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आहे स्नॅक, खाकरा, फळे तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये दाल बाटी, हिरवी चटणी, ताक तुम्ही घेऊ शकता. आणि दिवसातून एकदा तरी तुम्ही दही ताक सेवन करा. आता बघूया की दिवस चौथा. तर पहिलं ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही झुणका, कुरकुरीत ब्रेड तुम्ही घेऊ शकता. आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मेथी, गार्लिक ब्रेड तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत तुम्ही तंदुरी चिकन किंवा कढई पनीर, चिरलेली कोशिंबीर तुम्ही घेऊ शकता. स्नॅक्स मध्ये तुम्ही छोले चाट घेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये जिरा राईस किंवा फिश अमृतसरी, पनीर भुर्जी, कट सॅलड तुम्ही घेऊ शकता. आता बघूया की दिवस पाचवा. तर दिवस पाचव्यामध्ये तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये मेथी पराठा किंवा हिरवी चटणी, दही तुम्ही घेऊ शकता. दुपारचे जेवण व्हेजिटेबल दम बिर्याणी, भेंडी रायता तुम्ही घेऊ शकता. स्नॅक्स मध्ये रताळ्याचे तुम्ही चाट घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची रोटी, मोहरीची भाजी, पनीर टिक्का घेऊ शकता. दिवस सहावा, ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही थालीपीठ प्लस हिरवी चटणी तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भात आणि राजमा तुम्ही घेऊ शकता. स्नॅक्स मध्ये तुम्ही काजू किंवा फळे तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये रुमाली रोटी, मेथी चिकन, मेथी डाळ तडका तुम्ही घेऊ शकता. आणि ह्यासोबत दररोज विविध फळांचा समावेश देखील तुम्ही करू शकता. आता बघूया की दिवस सातवा कसा असावा. तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही पनीर, ओवा पराठा, त्यासोबत पुदिन्याची चटणी तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये व्हेज पराठा प्लस छोले करी तुम्ही घेऊ शकता. स्नॅक्स मध्ये ढोकळा आणि फळे तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये मक्याची रोटी प्लस गोबी चना टिक्का मसाला तुम्ही घेऊ शकता. आता बघूया की वजन लवकर कमी करण्यासाठी काही ज्या गोष्टी असतात, ज्या टिप्स असतात त्या तुम्ही फॉलो करा. त्यातला पहिली टिप्स आहे अन्न कमी तेलात शिजवा आणि जास्त तेलात तळू नका. दुसरं आहे भाज्या व फळांचे अधिकाधिक सेवन करा. तिसरं आहे आठवड्यातून किमान 3 वेळा हिरव्या पालेभाज्या खा. चौथं आहे भेळ किंवा दह्यामध्ये जास्त खारट पदार्थ किंवा जास्त फॅट असलेले पदार्थ जसे की भुजिया
किंवा बुंदी घालणे टाळा. 5वा आहे दिवसातून 2 कप पेक्षा जास्त कॉफी किंवा चहा घेऊ नका. 6वा आहे रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. 7वा आहे रात्रीचे जेवण आणि झोपण्यात किमान 3 तासाचे अंतर ठेवा. 8वा आहे दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. 9वा दररोज जास्तीत जास्त चाला. 10वा झोपेतून उठल्यावर रोज 1 ग्लास कोमट पाणी प्या. 11वा भूक लागली असेल तरच खा. आता हा जो डाएट प्लॅन हा जो तुम्हाला सांगितलेला आहे हा उत्तर भारतीय लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आलेला आहे. तसेच हा आहार तुमची उद्दिष्ट, जीवन अवस्था, लिंग, आरोग्य, समस्या यावर अवलंबून असून त्यानुसार बदलू शकतात. तर हा आहार केवळ चवीशी तडजोड न करता तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावा म्हणून त्या दृष्टीने डिझाईन केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरती माहिती मिळवण्यासाठी आपल्या 3 फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.